लक्ष्मण हाकेंना हवंय कॅबिनेट मंत्रीपद। विधान परिषद नुसती नकोय तर महायुतीकडे त्यांनी कॅबिनेट पदाची मागणी केलेली आहे। लक्ष्मण हाकेंना कॅबिनेट मधली मंत्रीपद विधान परिषद नकोय तर महायुतीकडे त्यांनी कॅबिनेट पदाची मागणी केलेली आहे। पाडायची लक्ष्मण हाकेंना कॅबिनेट मंत्रीपदाची अपेक्षा असल्याची राज्यात विधानसभा निवडणुकी अगोदर ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा विषय गाजला होता। त्या संदर्भात आज विधानसभेच्या निकालानंतर लक्ष्मण हाके पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतात। निवडणुकीच्या निकालानंतर आता तुम्ही पत्रकार परिषद घेताय, काय नेमकी तुमचा आरक्षणाचा किंवा ओबीसी आंदोलनाचा फायदा झाला असं वाटतं? हे बघा, या महाराष्ट्रामध्ये ओबीसीनी त्यांचा इन्फ्लुएन्स या महाराष्ट्रामध्ये दाखवलेला आहे आणि निवडणुकीच्या निकालाच्या अगोदर मी प्रेस मधून सांगितलेलं होतं, तुम्ही प्रेसचे फुटेज काढू शकता की या महाराष्ट्रामध्ये फक्त हरियाणा पॅटर्न नाही तर दुप्पट हरियाणा पॅटर्न आहे। कारण गावगाड्यामध्ये मी 61 सभा घेतलेल्या होत्या, त्यावेळी लोकांचा जो फीडबॅक होता तो एकदम असा म्हणजे आश्चर्यचकित करणारा फीडबॅक होता। महाराष्ट्रामध्ये मला नाही वाटत की कुणी अशा पद्धतीचा कॉन्फिडन्स व्यक्त केला होता, पण लक्ष्मण हाकेनं प्रेस समोर उघड सांगितलेलं होतं की हरियाणा पॅटर्न दुप्पट या महाराष्ट्रामध्ये। निकाल लागलाय, निकालानंतर ओबीसी तुम्ही म्हणताय की माझ्यामुळे अनेक उमेदवार पडले आणि अनेक जण आले। निश्चित मी त्याची आकडेवारी तुम्हाला दाखवलेली। काल जरांगे नावाच्या माणसानं सांगितलं की हा कुठं गेला आणि त्याला 800 मतं पडली। त्याला मी आकडेवारी वस्तुनिष्ठ माहिती आज प्रेसच्या माध्यमातून सांगितलेली आहे। ज्या 9 मतदारसंघामध्ये आम्ही उमेदवार उभे केले होते तिथलं मतदानाची आकडेवारी सांगितली आणि उर्वरित ठिकाणी आम्ही उघड महायुतीला पाठिंब्याची भूमिका घेतली होती। त्यामुळे जरांगे हा खोटं बोलत होता, एकदम शिवराळ भाषेत बोलत होता आणि काल ते नैराश्यपोटी असू शकतं। म्हणून आज प्रेस घेऊन महाराष्ट्रातल्या लोकांना ओबीसी बांधवांचे आभार मानण्यासाठी मी ही प्रेस घेतली। म्हटलं की लोकसभेला अनेक ओबीसी नेते उमेदवार पडले, त्यामुळे आता विधानसभेला त्याची तुम्हाला सगळी प्रचिती पाहायला मिळते। यस, निश्चित। बीडमध्ये काय झालं? ज्या बीडमध्ये बाप्पा सोनवणेंनी आव्हान दिलेलं होतं की 6च्या 6 उमेदवार निवडून आणणार, तिथं 6च्या 6 महायुतीचे आलेले आहेत। त्यामुळे काळा जिल्हे, सांगली जिल्हा काय झालं? सांगलीमध्ये जिथं काँग्रेसचा माणूस निवडून आला लोकसभेला तिथं 2 जागा सोडल्या तर बाकी सुपडा साफ सगळीकडे ओबीसीनी आपला इन्फ्लुएन्स दाखवलाय। राज्यात महायुतीचं सरकार ओबीसी इम्पॅक्ट मुळे आले, प्रश्नच नाही। यावं